बरोबर बोललास तू. हकलून टाका याला. जा इथून तू जा. अहो तुम्ही कधी आला? आताच आलो ग सावित्री. अरे ठीक आहे. सावित्री एक ग्लास पाणी आण ग. अहो काय झालं, तुम्ही खूप उदास दिसतायत. अगं मी एका विवाह सोहळ्यामध्ये गेलो होतो. काय झालं तिथे? अगं माझी जाण्याची इच्छा नव्हती, पण मित्रांनी आग्रह केला म्हणून मी तिथे गेलो. तर त्या लोकांनी मला दुसऱ्या जातीचा म्हणून माझा अपमान केला. त्यांनी असे का केले? अगं आपल्या देशात जाती धर्माचा उच्च नीच असा भेदभाव करतात. त्यांनी असा भेदभाव न करता देशासंदर्भात चर्चा करायला हवी, तर आपला देश पुढे जाईल. लोक असे का वागतात? अगं त्याचं कारण एकच आहे. खालच्या जातीच्या लोकांना शिक्षणाचा अधिकार नाही, स्त्रियांना पण शिक्षणाचा अधिकार नाही. त्यामुळे आपला समाज आळानी राहिला, शिक्षित होऊ शकला नाही. आपण शिक्षित होऊया, मग त्यांना शिक्षित करूया. हो मी तुमच्या बरोबर आहे. चला आपण कार्य सुरू करूया. अहो बाई इकडे, अहो चंपाबाई इकडे, अहो रमाबाई इकडे, अहो भीमाबाई इकडे या इकडे. काय झालं सावित्री, तू आम्हाला इथे कशामुळे बोलवलं? अहो मी आणि शेटजींनी म्हणजेच ज्योतिबांनी एक शाळा सुरू केली आहे. त्या शाळेमध्ये तुम्ही स्वतः तुमच्या मुलींना शाळेत पाठवाल का? नाही नाही सावित्री, आम्ही आमच्या मुलींना शाळेत पाठवणार नाही. त्यांना काही शिकण्याचा अधिकार नाही. कुठे चूल आणि चूल आहे, पण आपण शिकवू शकतो. सावित्री तुझं सगळं खरं आहे, पण समाज काय म्हणेल? समाज, तुम्ही समाजाचा कशाला विचार करता? समाज तर काही म्हणे. तुम्ही समाजाचं ऐकाल का? समाज तर काही म्हणतो. तुम्ही समाजाचं न ऐकता आपल्या स्वतःचा विचार केला पाहिजे, आपल्या स्वतःच्या मुलीचा विचार केला पाहिजे, आपल्या जीवनाचा विचार केला पाहिजे. सावित्री हे तुझं सगळं बरोबर आहे, पण आमच्या घरची मुलींना बाहेर पाठवत नाही. तुम्ही तुमच्या घरच्यांना समजा सांगा की जर मुलगी शिकली तर आपलं सारं कुटुंब शिक्षित व आपलं कुटुंब शिक्षित झालं तर आपल्या कुटुंब शिक्षित झालं तर आपला समाज शिक्षित व आपल्या समाजाला न्याय परिसराने मानाने अधिमानाने जगात राबवता येईल. नाही नाही, आम्ही आमच्या मुलीला मुळी शाळेत पाठवणार नाही. अहो मी आता तुम्हाला कसं सांगू, मुलींना पाठवणे काळाची गरज आहे. काम, तुम्ही कामाचा कशाला विचार करता? काम तर आपण तुमच्या झाल्यानंतर सुद्धा शाळा सुरू करू शकतो. नाही नाही सावित्री, आमचे मालक काय म्हणतील? तुम्ही तुमच्या मालकांना समजावून सांगा की जर मुलगी शिकली तर आपल्या मुलीचा विकास झाल्यास आपली आर्थिक परिस्थिती चांगली होऊ शकते. तुमच्या मालकांना नक्कीच वाटत असेल की आपली आर्थिक परिस्थिती चांगली व्हावं म्हणून. का वाटत नाही का तुमच्या मालकांना की आपली आर्थिक परिस्थिती चांगली व्हावं म्हणून? हो हो सावित्री, आम्हाला तर काम पण मिळत नाही आता. हो ना, मग आता तुम्हाला काम पण नाही मिळत. तुम्ही जर शिकल्यात तर तुम्हाला कामाचीही गरज पडणार नाही. तुम्हाला पण वाटेल की शिक्षण किती उपयोगी आहे. हो बाई, मला पण चिंटूच्या बाबाला विचारावं लागेल. हो विचारा. अगं सावित्री, आम्ही थोडा विचार करा का? हो विचार करा. का तुमचा विचार काय ठरवलं मग तुम्ही? हो सावित्री, आम्ही आमच्या मुलींना उद्या शाळेत पाठवू. फक्त तुम्ही तुमच्या मुलीच नाही तर तुम्ही सुद्धा उद्या शाळेत या. चला तर मग आपण उद्या शाळेत भेटूया. ही आपली शाळा. शिक्षण तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे अशिक्षणाचे आजकाल खूप महत्त्व आहे. तुम्ही मला काल म्हणले होते की मुलींना चूल आणि मूल हेच काम आहे, पण तुम्हाला हा अन्याय दूर करायचा असेल तर आपल्याजवळ एकच श्रेष्ठ आहे, म्हणजे शिक्षण. तुम्हाला शिकण्यामध्ये इच्छा आहे ना? मग मी तुम्हाला मराठीचे मूळाक्षर शिकवते. तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणा. अननसाचा ही आईचा, ही इमारतीची, ही लिंबूची,
उकडीचा. मुलींना थांबा थांबा, आता आपली शाळा सुटली आहे, आपण उद्या शाळेत भेटूया. हिने आमच्या स्त्रियांचा मनात घोर पाप घातलाय. मारायला मारा मारायला. हो मारायला. नाही मी काहीही पाप केलं नाही. नाही मी काहीही पाप केलं नाही. अरे अगं सावित्री, तुझ्या अंगावर शेण चिखल कुणी टाकलं? मी शाळेतून येत असताना काही दुष्ट शिक्षणाच्या विरोधात आहे. त्यांनी मला दगडे शेण मारून फेकून मारली. अगं समाजचा रस्ताच असतो, त्याविरुद्ध गेलं तर असंच घडणार. तू तुझं कार्य सुरू ठेव. हो, त्या लोकांना माहीतच नव्हतं की त्यांनी माझ्या अंगावर शेण नाही तर फुलं टाकले. ते काय माझ्या अंगावर शेण टाकणार? ते त्यांच्या हातात आधीच शेणाने भरलेली आहे. समाज काही म्हणू, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मुलींचे शिक्षण चालू ठेवणार. कमलाकर बंगाडे. आमच्या नाटकातून तुम्हाला सांगण्यास उद्देश असा की शिक्षणामुळे मुली महिला एवढेच नाही तर बहुजन समाजाला ज्ञानाचे स्थान प्राप्त झाले. मुली महिला राष्ट्रपदापर्यंत पोहोचल्या. हे सर्व केवळ महापुरुषांच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे शक्य झालेलं आहे.